नमस्कार, मी नैसर्गिक शेती सल्लागार महेश दिनकर सावंत गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फवारणीमध्ये औषधं कोणती कोणती वापरायची, फवारणी कशी करायची. पण आज आपण औषधांबद्दल न बोलता त्या झाडाला समृद्ध कसं करायचं, म्हणजे नैसर्गिकरित्या जी झाडं वाढतात त्यांना तर कुठचंही खत पाणी काही घातलं जात नाही. मग त्यासाठीच या इंडिग्रो कंपनीने बनवलेले नॅनो खतांची पद्धत लिक्विड स्वरूपात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर वनस्पतीची दोन भाग हे अन्न मिळवण्याचं काम करत असतात. पहिला भाग असतो जो मातीमध्ये मुळांच्या रूपात असतो आणि दुसरा भाग असतो तो पानांच्या रूपात असतो. तर दोन भागांनी मिळवलेलं अन्न जेव्हा एकत्र केलं जातं आणि त्याचं पूर्णांनामध्ये रूपांतर होऊन त्या झाडाची वाढ, पिकाची उपलब्धता, उत्पादन वाढ हे होत असते. पण हे कधी होणार, तर त्यांच्यावर कुठचाही आजार किंवा त्यांची इम्युनिटी सिस्टीम, प्रतिकारशक्ती जर चांगली असेल, झाड निरोगी असेल, जंगली नैसर्गिकपणे वाढलेल्यासारखं झाड जर असेल, तर ह्याचीच जोड घेऊन इंडिग्रो कंपनीने काही प्रोडक्ट आपल्यासमोर आणायचे आज ठरवलेले आहे. आणि त्यातली जी चांगली प्रोडक्ट मी माझ्या व्हिजिटमध्ये ज्या शेतकऱ्यांना दिली त्यामध्ये चांगले रिझल्ट आले, त्याच प्रोडक्टबद्दल मी आज माहिती देणार आहे. मित्रांनो, हे जे प्रोडक्ट माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते आहे, तर हे आहे भूअस्त्र सुपर. इंडियाग्रो कंपनीने हे बनवलं आहे. आणि ह्याचा उपयोग काय, तर ह्याच्यामध्ये निमार्क आहे, एरंडल याचा अर्क आहे, त्यानंतर सर्व प्रकारची प्रतिजैविक म्हणजे एन्झाईम्स ह्याच्यामध्ये आहेत. आणि चिकन माती जी असते तो बेस म्हणून याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि हे अतिशय नॅनो टेक्नॉलॉजीने काम करते. तर हे काम काय करते, तर जमिनीमध्ये आपल्या वनस्पतींची जी मुळं असतात त्या मुळांना संरक्षणाचं काम करते. जसं मागे कोविडमध्ये आपण बघितलं सॅनिटायझरचा उपयोग काय होतो तो, बरोबर की नाही. पण तसंच ह्या प्रोडक्टचा उपयोग त्या मुळांना एक असं आवरण तयार करते नैसर्गिकरित्या की त्याच्यावर कोणत्याही शत्रुकिडी म्हणजे मिलीबग, पिट्या ढेकून, हुमणी असे कोणतेही जे काय कीटक आहेत, परत सूत्रकृमी आहेत जे त्या वनस्पतीच्या मुळांना त्रास देत असतात. आणि मुळं कमजोर झाल्यामुळे मुळाद्वारे जे अन्न आणि पाणी हे शोषलं जाते, परत प्राणवायू जो घेतला जातो त्याच्यामध्ये अडथळा येऊन आपल्या झाडाच्या वनस्पतीच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. आणि तो दुष्परिणाम टाळण्यासाठी हे संरक्षक असं कवच जर आपण त्याला दिलं आणि दर 6 महिन्याने हे किती द्यायचं आहे, तर प्रति एकरी फक्त 4 किलो आपल्याला प्रमाण सांगितलेलं आहे. हे कसं द्यायचं आहे, तर जमिनीमध्ये जिथे आपली वनस्पती झाडं असतील त्यांच्या केनोपीपासून म्हणजे जिथे पानांचा विस्तार संपतो तिथपासून ते खोडापर्यंत जसं आपण खत वगैरे जे फोकतो तसं हे झाडांच्या मुळात वरून फोकून द्यायचं आणि त्याच्यावर पाणी सोडून द्यायचं. जसं हे पाण्यात विरघळलं ते मुळांवर एक कोटिंग तयार करते आणि 6 महिने ती उपलब्धता त्या मुळांवर संरक्षक कवचा रूपाने राहते. आणि त्यामुळे काय होते, तर तुमची मुळं मजबूत झाली, मुळं सशक्त झाली, मुळं व्यवस्थित अन्न घेऊ लागली, तर ते तुमच्या वनस्पतीला खूप फायद्याचं होऊन तुमच्या उत्पादनात वाढ होते. आणि ह्याच्यापासून गांडुळांना किंवा जे काय आपले मित्रकिडी आहेत, मित्र कीटक जे जमिनीत असतात, जसे रायझेबियम, ॲझोटोबॅक्टर हे हवेतून नत्र घेणारे जे जीवाणू आहेत, असे जे विविध जीवाणू ज्या मित्र आहेत आपल्या वनस्पतीसाठी, त्यांच्यावर हे भूअस्त्र काहीही परिणाम करत नाही. शेतकरी मित्रांनो, हे जे प्रोडक्ट माझ्या हातामध्ये आहे हे अतिशय नॅनो टेक्नॉलॉजीने, म्हणजे हे एवढंसं पाकिट 1 एकरला पुरते एका डोससाठी, एका फवारणीमध्ये. तुम्ही पाणी किती वापरता हा महत्त्वाचा नाही आहे, पण हे 1 एकरसाठी प्रमाण आहे. फक्त 100 ग्रॅमचं हे पाकिट तुमच्या 1 एकरच्या पिकाला पूर्णपणे काम करते. ह्याचं नाव काय आहे, तर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. आता मॅजिक म्हटलं की जादू आली, मग जादू काय करते हे, हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होणार. एवढंसं पाकिट, कारण आपण पोतीच्या पोती, गाड्याच्या गाड्या शेणखत घालतो, सेंद्रिय खत घालतो जमिनीमध्ये, मग एवढंसं काय करणार. तर हे वापरून बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हे काय काम करते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वनस्पतीची प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे पानांची त्याच्यामध्ये सुधार करते. दुसरं काय करते, तर वनस्पतीची वाढ अति जलद गतीने कशी करायची
त्या वनस्पतीला जी गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी हे प्रोडक्ट त्याला पुरवण्यास मदत करते आणि ती वनस्पती वातावरणातून, जमिनीमधून ते जे गरजेचे घटक आहेत अन्न मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या कसल्याही गोष्टीचे ते सगळे घटक जास्तीत जास्त प्रमाणात घेण्यासाठी, म्हणजे एखादा जो मल्ल असतो बघा, तर तो कसा असतो, तो कवायत करत असतो, व्यायाम करत असतो, तसाच त्याचा आहार पण मजबूत असतो, बरोबर की नाही? आणि तेव्हा तो मल्ल तयार होतो, त्याचे 6 ॲप्स वगैरे तयार होतात. तेच हे वनस्पतीसाठी हे प्रोडक्ट तयार करते. दुसरा याचा फायदा काय होतो, तर ह्याच्यावर ह्या प्रोडक्टमुळे संयुक्त फुलांची संख्या वाढते. मग परिणामी काय होते, तर परागीकरण म्हणजे ब्रीडिंगची संख्या वाढते. मग ब्रीडिंगची संख्या वाढली की काय झाली, तर फळधारणा चांगली झाली. आता फळधारणा चांगली झाल्यानंतर ती सगळी फळांमध्ये एक प्रकारची चकाकी, एक सारखेपणा, त्यांची साईज ही जर उत्तम असेल तर बाजारात त्याचा दरही चांगला मिळतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे ग्रो मॅजिक हे प्रोडक्ट करते. आता हे द्यायचं कसं आहे, तर हे फवारणीमधून पण देऊ शकता आणि जमिनीतून पाण्यावाटेसुद्धा देऊ शकता. आता पाण्यावाटे द्यायचं आहे आणि तेव्हा वनस्पती म्हणजे फवारणीचं तर तुमच्या लक्षात येणार कसं द्यायचं, ते पानांवर द्यायचं आहे आपल्याला किंवा फुलांवर फळांवर द्यायचं आहे. पण जमिनीमध्ये देताना इथे हा मुद्दा खूप गरजेचा आहे. कारण मी आत्तापर्यंत जेवढ्या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यात मला हाताच्या बोटावरच मोजणाऱ्यांना माहिती आहे की खाणारी मुळं जमिनीमध्ये कुठे आहेत. तर खाणारी मुळं कुठे असतात जमिनीमध्ये वनस्पतीच्या? समजा एखादं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाचा जो केनोपी आहे म्हणजे विस्तार जो आहे पानांचा, त्याच्या बरोबर सरळ रेषेत खाली 4 ते 4.5 इंचावरच खाणारी मुळं असतात. मग जमिनीत जर हे द्यायचं असेल आपल्याला किंवा खत द्यायचं असेल, काही जरी गोष्टी द्यायच्या असतील तर त्या केनोपीच्या खाली 4-4.5 इंचापर्यंतच द्यायच्या असतात आणि तिथे दिलेल्या गोष्टीच तिथे त्या मुळांना उपयोगी पडतात. लक्षात आलं? उगाच कुठेतरी आपण चर मारली, कुठेतरी काहीतरी केलं, जागा कमी असल्यामुळे वगैरे. कारण मी इथे आमच्या देवगडात कातळ भाग असल्यामुळे कातळात अळी करून म्हणजे चिऱ्याचे दगडाच्या अळी करून वगैरे झाडं लावली जातात. मग त्यांचा तो विस्तार, पैसे कमी, माती आणून टाकावी लागते, त्यासाठी ते कमी विस्तार ठेवतात. म्हणजे त्या झाडाचा केनोपी बाहेर गेलेला असतो. मग मुळं खाणारी आहेत ती आतमध्ये घुसपटत राहतात. 10-15 वर्षानंतर त्या झाडांची वाढ थांबते. पण जमिनीमध्ये तो प्रॉब्लेम नाही आहे. जमिनीमध्ये मुळांची वाढ त्या केनोपीप्रमाणे वाढत जाणार आहे. तर तुम्ही खत देताना ते लक्षात ठेवायचं की केनोपीच्या खालीच हे प्रोडक्ट असून देत किंवा कोणतंही खत असून देत, मुळांना जेव्हा पाणी किंवा खत द्यायचं आहे फळझाडांच्या, तेव्हा केनोपीच्याच भोवतारी म्हणजे विस्तार जिथे संपतो पानांचा त्याच्या सरळ रेषेत खाली 4-4.5 इंचावरच द्यायचं आहे. आणि हे जर तुम्ही परफेक्ट केलं तर तुमच्या वनस्पतीला ते फायदेशीर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे जे प्रोडक्ट माझ्या हातामध्ये आहे हे जर तुम्ही वापरायला सुरू केलं तर मग तुमचं 3 वर्षानंतर खत घालणं हा विषयच पूर्णपणे तुमच्या बागेमध्ये बंद होऊन जाईल. मग असं काय आहे ह्या प्रोडक्टमध्ये? तर विविध वनस्पतींचे अर्क पूर्णपणे सेंद्रिय नैसर्गिकरित्या बनवलेले आहेत. आणि हे काम काय करतात? तर ह्या प्रोडक्टचं नाव आहे ओलिप. हे काम काय करतात? तर तुम्ही आता समजा रासायनिकमध्ये युरिया घातलात नत्र मिळण्यासाठी, तर तो युरिया लागण्यासाठी 1-2 ते 3 दिवस लागतात. पण हे प्रोडक्ट त्याच्यासोबत जर घातलं तर त्याच दिवशी 1-2 तासामध्ये त्या झाडाला नत्र मिळते. आता नत्र कुठे असतो? तर हवेमध्ये. हवेमध्ये असल्यामुळे तो जमिनीत जास्त वेळ स्थिर राहू शकतो का? तर नाही राहू शकत, बरोबर की नाही? म्हणून जमिनीमध्ये नत्राची मात्रा आपण जेव्हा माती परीक्षण करतो तेव्हा आपल्याला आपल्या त्या ह्याच्यामध्ये टेस्ट रिपोर्टमध्ये लिहून येते की नत्राची मात्रा कमी आहे, सिंगल सुपर फॉस्फेट कमी आहे. कारण ज्या गोष्टी त्या जमिनीत उपलब्ध नसतात पण त्यांना उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत ना, जसे फॉस्फेट सेपरेटर करणारे जे बॅक्टेरिया आहेत, नत्र हवेतलं मुळावर स्थिर करणारे रायझोबियम ॲझेटोबॅक्टरसारखे जीवाणू आहेत. मग त्या सर्व जीवाणूंना संवर्धन करण्याचं काम हे प्रोडक्ट करते. खतं दिली आहेत त्यांचं पण त्या परिपूर्ण आणि जेवढ्या लवकरात लवकर झाडाला मिळवण्याचं काम करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये नॅनो पद्धतीने 16च्या 16 प्रकारची लागणारी जी अन्नद्रव्य म्हणजे NPK आणि वायू जे लागतात नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, हे तिन्ही वायूंचं पण सुद्धा ह्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर करून हे ओलिप हे टेक्नॉलॉजी एक प्रोडक्ट उत्पादन बनवलेलं आहे कंपनीने, इंडिया ग्रोने. आणि
ह्या प्रोडक्टचा वापर जर आपण फक्त सातत्याने नवीन लागवड आपली फळबाग असेल आणि जर 3 वर्ष सातत्याने केला तर 3 वर्षानंतर तुम्हाला कोणतंही खत घालण्याची गरज नाही, कारण हे वनस्पतीला एवढं सक्षम बनवते ना प्रोडक्ट. हे तुम्ही फवारणीमध्ये पण वापरू शकता आणि जमिनीमध्ये पण देऊ शकता. अच्छा, हे ऑर्गेनिक, फुल्ली ऑर्गेनिक असल्यामुळे याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला बाकीचा त्रास नाही आहे. तुम्ही सेंद्रिय सर्टिफिकेट घेऊन तुमचे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकू शकता. दुसरा फायदा काय, तर जमिनीतील सर्व जे काही जीवाणू आहेत मित्र, म्हणजे वनस्पतीला फायदा होणारे जे जीवाणू आहेत ते सर्व जीव हे संवर्धन करण्याचं हे प्रोडक्ट काम करते. त्या जीवाणा कुठचाही, समजा जर युरिया टाकलात तुम्ही जमिनीमध्ये नत्रासाठी, तर तिकडे असणारे गांडूळ हे मरून जाणार. मरणार की नाही सांगा मला तुम्ही, कारण ते रासायनिक आहे आणि ह्याचा फायदा आपल्याला मिळतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर विषमुक्त अन्न, विषमुक्त शेती आणि आपण आधी आजारमुक्त शेतकरी, हे आपल्यापासून सुरुवात झाली. म्हणजे आपणच जर विष बनवत नाही आहे तर बाजारात विष जाणार नाही, आणि विष गेलं नाही तर आपल्या घरात पण आनंद आणि बाहेर पण आनंद, आणि हे एक आध्यात्मिक शेतीचं आपल्याला समाधान मिळू शकते. आता निसर्गाचं पोषणशास्त्र म्हटलं की काय आहे, तर सर्वप्रथम लागते गरज कसली, तर जमिनीची. त्यानंतर गरज लागते पाण्याची. त्यानंतर 3 वायू लागतात. ती 3 वायू कुठचे कुठचे आहेत, तर नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि प्राणवायू. त्यानंतर गरज लागते ते सौर ऊर्जेची म्हणजे सूर्यप्रकाश. आणि त्यानंतर गरज लागते ते वातावरण म्हणजे पर्यायाने वायू, वारा, याची गरज लागते. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा पोषकपणे त्या वनस्पतीला मिळतात, जिथे भौगोलिक रचना असेल तशी, तर तिथे ती वनस्पती चांगली ग्रो होते, व्यवस्थित फळधारणा करते, चांगलं उत्पन्न देते. बरोबर आहे. मग हे पोषणशास्त्र जेव्हा मी 2000 सालामध्ये मशरूमवर काम करत होतो, तर तेव्हा मला ते कळलं की नॅचरल लॉ म्हणजे निसर्ग नियम जर आपण कुठेही बनवला आर्टिफिशियल, कळलं काय, तर तिथे जर आम्ही मशरूम कधी वर्षाचे 12 महिने घेऊ शकलो, तसाच जर नैसर्ग नियम म्हणजे नैसर्गिक जो निसर्गाचं पोषणशास्त्र जर आपण तिथे राबवलं, मग ते राबवायला आपल्याला माहिती तर पाहिजे निसर्गाचं पोषणशास्त्र काय आहे. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर पानं हे अन्न बनवतात हे आपल्याला माहिती आहे. पण अन्न बनवताना त्यांना काय लागते, तर सूर्यप्रकाश आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड, हे 2 वायू लागतात. एक कार्बन डायऑक्साईड लागतो आणि सूर्यप्रकाश लागतो. त्या सूर्यप्रकाशापासून म्हणजे 1 स्क्वेअर फूट जर पानं असतील, समजा आपण धरून चालू 1 स्क्वेअर फूट पानं असतील, तर 12.5 किलोवॅट 4 ते 6 तासामध्ये सूर्य ऊर्जा त्याच्यावर सौर ऊर्जा पडते. आणि त्या 12.5 किलोवॅट सौर ऊर्जेपासून आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने पानं काय करतात, तर प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करतात. पण ते अन्न पूर्ण नसते. ते अन्न कसं असते, तर मॉलमधून किंवा बाजारातून आपण जसा भाजीपाला जे आणतो, पण घरी आणल्यावर शिजवायचं असते, तर हे अन्न अर्धवट स्वरूपात पानं तयार करतात. आणि ते अन्न पूर्ण अन्नांमध्ये बदल करण्यासाठी, त्या अन्नाचा पूर्ण अन्नात रूपांतर करण्यासाठी पानांना गरज असते. ती कसली, तर नत्र, स्फुरद, पालाश आणि तुमचं पाणी. आता इथे पानांमधून पाणी घेऊ शकतात का, तर नाही. पानामधून नत्र घेऊ शकतात का, हवेमध्ये 78% नायट्रोजन असतानासुद्धा पानांना निसर्गाने अधिकार दिला नाही. पानांना फक्त कार्बन डायऑक्साईड या एकाच वायूला घेण्याचा अधिकार दिलेला आहे. तेव्हा तर नत्र कुठून घेतात, तर मुळांवाटे. मग मुळं कशी घेणार, तर नत्राचा तिथे पुरवठा झाला पाहिजे. तर त्यासाठी निसर्गाने 2 जीवाणू बनवले आहेत, रायझोबियम आणि एजिटोबॅक्टर. ते 2 जीवाणू काय करतात, तर हवेतून नत्र खाली वनस्पतीच्या मुळावर गाठी करतात. आणि त्या वनस्पती कुठच्या, तर द्विदल वनस्पती असतात, त्यांच्याच मुळावर ते गाठी करतात. एकदल वनस्पतीच्या मुळावर हे जीवाणू हवेतून नत्र घेऊन गाठी करत नाहीत. म्हणूनच एक दलात द्विदल लावले पाहिजेत. म्हणजे आंब्याचं झाड असेल तर पावसाळ्यात तिथे चवळी एक एक बी जरी टाकलीत तुम्ही, तर तिथे नत्राचा पुरवठा व्यवस्थित होतो. मग आपल्याला मार्केटमधून युरिया घ्यायची गरज आहे का, तर नाही लागणार. बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा येतो कसला, तर पाणी. मग हे पाणी जे मुळांना आपण देणार आहोत, मगाशी मी सांगितलं की केनोपीच्या जवळच खाणारी मुलं असतात 4-4.5 इंचावर, बरोबर की नाही. मग तिथेच पाणी दिलं. पण पाण्याच्या 3 अवस्था आहेत, एक द्रवरूप आहे, एक घनरूप आहे आणि एक बाष्परूप आहे. मग ह्या 3 अवस्थेमधील एक अवस्थेतलं पाणी हे मुळं घेतात. मग ती अवस्था कुठची, तर जी बाष्प अवस्था जी आहे, म्हणजे जमिनीत तुम्ही पाणी दिलं, पाणी दिल्या दिल्या घेऊ शकत नाहीत मुळं, ती थांबणार,
जोपर्यंत जमिनीमध्ये वापसा कंडिशन जी म्हणतात बघा, बाष्प जोपर्यंत त्या पाण्याचं होत नाही आहे, त्या कंडिशनमध्ये पाणी येईपर्यंत ती मुळं थांबणार आणि बाष्परूपात जेव्हा पाणी झालं तेव्हा ते पाणी घेणार. पण ते पाणी नुसतं बाष्परूपातलं पाणी घेतात का? तर नाही. तिथे त्यांना एका वायूची गरज लागते. आतापर्यंत आपण 2 वायू बघितलेत. नायट्रोजन जमिनीतून नत्राच्या रूपात घेतात आणि कार्बन डायऑक्साईड पानांमधून घेतला जातो. आता राहिला तिसरा वायू, जो प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे. तो मुळं पाणी जेव्हा बाष्परूपात घेतात त्यावेळीच त्या ऑक्सिजनची पण तिथे आवश्यकता असते. म्हणजे जमिनीत जिथे मुळं आहेत ती माती कशी पाहिजे? तर भुसभुशीत पाहिजे, हवा खेळती पाहिजे, बरोबर की नाही? जर कडक चोपण माती असेल तर त्या मुळांना तिथे हवा मिळणार आहे का? म्हणून त्यासाठी भुसभुशीत होण्यासाठी हे जे ओलिप प्रोडक्ट दाखवलं ते खूप आपल्याला उपयोगी तिथे पडते. आता इथे काय झालं तर मुळांनी काय केलं? पाणी बाष्पाच्या रूपात घेतलं. लक्षात आलं तुम्हाला? आता तुमच्या मनात प्रश्न येईल की आम्ही सिंचन करून पाणी देतो, पण निसर्गाच्या पोषणशास्त्रामध्ये जंगलामध्ये जी झाडं वाढतात त्यांना पाणी कोण देते? तर तिथे काय आहे, तर जेव्हा बी रुजते तेव्हा एक रूट म्हणजे सोटमूळ जे असते बीचं, फळझाडांच्या, ते काय करत असते तर जमिनीमध्ये काहीही असून देत त्याला खोदत 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 खाली जाते आणि जिथपर्यंत पाणी नाही आहे तिथपर्यंत ते मूळ फोडायचं काम करते. त्याला मग हिरा असून देत म्हणजे का ह्याच्यामध्ये खाली भूगर्भात, की लोखंड असून दे, काही असून दे, सगळ्याला फोडण्याचं त्या रूटमध्ये, त्या सोटमुळामध्ये तेवढी ताकद असते. आणि ते फुटल्यानंतर काय होणार? त्या पाण्याचं जेव्हा जमिनीत तापमान वाढणार, सूर्यप्रकाश वाढणार, तेव्हा ते पाण्याचं बाष्पीभवन झालं, बाष्प वर आलं आणि मुळं बाष्परूपातलंच पाणी पितात. लक्षात आलं तुमच्या? मग ती निसर्गातली, जंगलातली वनस्पती अशी जगत असतात. तर तेच पाणी मुरवण्यासाठी आपल्या निसर्गाने एक जीव तयार केला आहे, जो आपल्याला खत पण देतो आणि पाण्याचा संचय पण करतो. मग तो जीव कोण? तर गांडूळ. हा काहीही तुमच्याकडे पगार घेत नाही. तो 15 वर्षाच्या आयुष्यापर्यंत जगत असतो. 4थ्या महिन्यापासून तो स्वतः प्रजननक्षम होतो. त्याला आपलं जेंडर चेंज करायचा निसर्गाने अधिकार दिलेला आहे. म्हणजे स्वतःच तो स्वतःला बाई पण बनवू शकतो आणि पुरुष पण बनवू शकतो आणि आपलं प्रजनन वाढवू शकतो. एक जोडी जर गांडुळाची आपल्याकडे असली तर वर्षभरात 150च्या आसपास गांडुळं वाढत असतात. म्हणजे विचार करा. अच्छा, त्यांचं एक आणखी वैशिष्ट्य काय आहे? तर जमिनीमध्ये 15 फूट खोल छिद्र करतात, पण एकदा केलेल्या छिद्रातून ते परत कधीच येत नाहीत. त्यामुळे ते अगणित छिद्र 4 महिन्याच्या पावसाच्या काळात करत असतात आणि 1 एकर क्षेत्रामध्ये निसर्गाच्या पोषणशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 1 एकर क्षेत्रामध्ये अगदी कमीत कमी जरी पाऊस झाला, पर्जन्यमान झालं, तरी 1,30,00,000 लिटर पावसाचं पाणी त्या जमिनीत पडते. पण जर तिथे असंख्य गांडुळं असतील आणि त्यांनी 15 फूट छिद्र केलेली असतील तर त्या छिद्रावाटे ते जमिनीमध्ये पाण्याचा संचय होऊन जेव्हा उष्णता बाहेर वाढली जाईल तेव्हा बाष्परूपाने वर येऊन तुमच्या झाडांना, तुमच्या वनस्पतींना पाणी मिळत राहील. म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये पाण्याची गरज ही फक्त 10% दाखवलेली आहे. तिथे सिंचन तुम्हाला तेवढं करायची गरज नाही. तर हे निसर्गाचं पोषणशास्त्र तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा बाळगतो. ही जी प्रोडक्ट दिली आहेत ती प्रोडक्ट पण तुम्हाला चांगली वाटत असली तर तुम्ही घ्या. आमचा कोणताही बिझनेसचा उद्देश नाही आहे. शेतकऱ्यांना चांगलं जे काही आहे ते उपलब्ध करून देण्याचे, त्याची माहिती देण्यासंदर्भात हा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे. व्हिडिओ आवडला तर आमच्या गवळण ॲग्रोटेक ह्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला ही माहिती पोचवता येईल.